नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये। आज आपण अतिशय पवित्र आणि विशेष अशा दिवसासाठी एकत्र आलेलो आहोत। तो म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ यांच्या येणाऱ्या पुण्यतिथीच्या दिवसानिमित्त आपण सर्वजण स्वामी समर्थावर प्रेम करतो, त्यांची भक्ती करतो। पण एक प्रश्न आपल्या मनात हा कायम राहतो, ते म्हणजे स्वामींना खरंच प्रसन्न कसं करायचं? मोठ्या पूजा, मोठ्या विधी की काहीतरी वेगळं? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांना प्रसन्न कसं करायचं। स्वामींना स्थळ आणि काळाची मर्यादा नाही असं म्हटलं जातं, पण नक्की त्याचा अर्थ काय आणि मानसपूजा का, कधी, केव्हा, कशी करायची, ह्या सगळी माहिती ही आज तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर स्वामी समर्थांची संपूर्ण संध्याकाळची आरती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर स्वामींची मानसपूजा देखील उपलब्ध आहे। ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या ध्यानमंत्रानं। नमो स्वामीराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते। आता आपण सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे वळूयात, तो म्हणजे स्वामी समर्थांना प्रसन्न कसं करायचं। आपल्याला वाटतं आपण मोठी पूजा केली, मोठे विधी केले तर आपण स्वामींना प्रसन्न करू शकतो, पण खरं काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? स्वामींना फक्त भाव हवा असतो। उदाहरणार्थ, जसं एखादं लहान मूल आपल्याला आईला हाक मारतं आई, आणि आई लगेचच धावत पळत येते, त्याच पद्धतीनं आपण जर का स्वामींना हाक मारली तर स्वामी देखील त्वरित आपल्या भक्ताकडे धावत येतात। ना मोठी पूजा हवी, ना मोठं मंदिर हवं, फक्त मनामध्ये भाव हवा। जर आपण सुद्धा असंच स्वामींवर प्रेम करत असू, त्यांची भक्ती करत असू, तर स्वामी देखील आपल्याजवळ हे असतीलच। सकाळपासून रात्रीपर्यंत जर आपण फक्त स्वामींचा ध्यास मनामध्ये धरला, जसे एखादं लहान मूल प्रत्येक गोष्ट आपल्या आईच्या कानावर घालतं, त्याच पद्धतीनं जर आपण प्रत्येक गोष्ट आपल्या स्वामींच्या कानावर घातली, तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही अशी भावना ठेवून आपण त्यांना शरणागत झालो, तर ते प्रसन्न नक्की होतीलच। जर आपल्याला स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर आपलं हृदय जितकं पवित्र, शांत आणि नामानं भरलेलं असेल तितकं स्वामींना आपल्या जवळ राहायला आवडेल। ते आपल्या हृदयामध्ये विश्रांती घेतील। पण जर आपण चुकीचे वागलो, दुसऱ्याचं अंतःकरण दुखावलं, तर मात्र त्यांची विश्रांतीला नक्कीच धक्का लागू शकेल। त्यामुळं स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी ह्या आपण नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत। आता आपण दुसऱ्या एका मोठ्या प्रश्नाकडे वळणार आहोत, तो म्हणजे अवतारी पुरुषांना जसं की स्वामी समर्थांना स्थळ आणि काळाची मर्यादा नसते असं म्हटलेलं आपण बऱ्याचदा ऐकतो, पण त्याचा नक्की अर्थ काय? मध्ये माझ्या वाचनामध्ये स्वामी समर्थांचं पुस्तक आलं, त्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी, बरेच चमत्कार लिहिलेले होते। त्याचंच उदाहरण तुम्हाला मी आत्ता इथं सांगत आहे। एकदा काय झालं, एक स्वामी समर्थांचा भक्त एका जहाजातनं प्रवास करत होता। अचानकच खूप मोठं वादळ आलं आणि ते जहाज बुडेल का काय अशी सर्वांना भीती वाटू लागली। स्वामी समर्थांच्या भक्तानं आर्ततेनं स्वामींना हाक मारली। तिकडं स्वामी अक्कलकोटला होते, ते ताडकन उठून बसले आणि काहीतरी उचलायचा, हलवायचा प्रयत्न करू लागले। भक्तांना काहीच समजलं नाही, नक्की स्वामी समर्थ करतायत काय। थोड्या वेळातच त्यांच्या हातातून पाणी वाहू लागलं। भक्तांनी जवळ जाऊन ते चाटून बघितलं तर ते खारं पाणी होतं। भक्तांना काहीच अर्थबोध होईना।
थोडे दिवसांनी जहाजात अडकलेला तो स्वामी भक्त आपल्या परिवारासह स्वामींच्या दर्शनासाठी आला आणि तुम्हीच मला ह्या संकटातनं वाचवलं असं म्हणायला लागला. त्यावेळेला थोड्या वेळाने सर्व इतर भक्तांनी त्या भक्ताला विचारलं की तू असं का म्हणलास, नक्की काय झालं. तेव्हा त्या भक्ताने सर्व हकीकत सांगितली आणि त्यावेळेला अक्कलकोटमधील सर्व भक्तांना त्या दिवशीच्या स्वामी समर्थांच्या कृत्याचा अर्थबोध झाला. म्हणूनच म्हणतात की स्वामी समर्थांना, अवतारी पुरुषांना स्थळ काळाची मर्यादा नसते. ह्याचा अर्थ एवढाच आहे की स्वामी समर्थ फक्त एका जागी नसतात, तर ते सर्वत्र असतात. म्हणूनच तुम्ही कुठेही असाल, स्वामी समर्थ हे नक्कीच तुमच्या जवळ आहेत. आता आपण एक खूप सुंदर गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्याला वाटतं पूजा म्हणजे फूल, नैवेद्य, मंदिर, आरती. पण जर ह्या सर्व गोष्टी आपल्याला शक्य नसतील तर मग एक पर्याय आहे, ती म्हणजे मानसपूजा. मानसपूजा म्हणजे मनातून केलेली पूजा. मानसपूजेसाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची गरज नसते, फक्त संपूर्ण समर्पण लागतं. मानसपूजेमध्ये आपण अगदी स्वामींच्या पायाशी बसू शकतो, त्यांच्याशी गप्पा मारू शकतो आणि आपल्या हातानं त्यांना नैवेद्य अर्पण करू शकतो. हे सर्व शक्य आहे फक्त मानसपूजेमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी आपल्या जवळ आहेत, आपल्या हृदयामध्ये आहेत असा भाव दिवसभर आपल्या मनात ठेवायचा. आता आपण स्वामी समर्थांची मानसपूजा कशी करायची हे जाणून घेणार आहोत. माझ्या चॅनलवर मानसपूजा उपलब्ध आहे, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आणि त्याचबरोबर मी शॉर्ट व्हिडिओ सिरीज देखील तयार केलेली आहे. त्यामध्ये मी मानसपूजा का करायची, कशी करायची, केव्हा, कुठं करायची, ह्या सर्व गोष्टी 3 पार्ट्समध्ये दिलेल्या आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. आता आपण मानसपूजा कशी करायची हे जाणून घेऊयात. स्टेप 1, डोळे बंद करा आणि असा भाव करा की स्वामी माझ्या समोरच बसलेले आहेत. स्टेप 2, स्वामींना विनंती करा, स्वामी माझ्या हृदयामध्ये या. स्टेप 3, आता आपण स्वामींना स्नान घालूयात. गंगाजल, पंचामृत ह्या सर्व कल्पना आपल्याला मनामध्येच करायच्या आहेत. स्टेप 4, आता स्वामींना सुंदर वस्त्र घालावी, चंदन लावावं, फुले अर्पण करावीत. स्टेप 5, आपले चांगले विचार हे स्वामींना अर्पण करावेत. स्टेप 6, आरती करावी. स्टेप 7, स्वामींना जेवण अर्पण करावं, अगदी प्रेमानं. स्टेप 8, स्वामींना तुम्हाला प्रसाद देत आहे, तो स्वीकारा अशी प्रार्थना करावी. स्टेप 9, आता सर्वात महत्त्वाचं, स्वामी मी तुम्हाला शरण आलो आहे, आपलं सर्व काही त्यांना अर्पण करावं. स्टेप 10, इथं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामींचं विसर्जन नाही करायचं, त्यांना आपल्या हृदयातच ठेवायचं. कारण विसर्जन नाही तर त्याच्यातून आपण स्वामींना विश्रांती देत असतो. मानसपूजा म्हणजे फक्त 10 मिनिटाची पूजा नाही, तर ती 24 तासाची साधना आहे. जर तुम्ही देखील असा भाव मनामध्ये ठेवू शकत असाल तर स्वामी समर्थ हे तुमच्या जवळच आहेत आणि हाच त्यांना प्रसन्न करायचा खरा मार्ग आहे. चला आता आपण सर्वजण म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ, माझा आजचे मी केलेले प्रयत्न आवडले असतील तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि दररोज स्वामी समर्थांची मानसपूजा अवश्य ऐका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.